नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये। पहा, आंबट चुक्याची आणि शेपूची मिक्स गरगटा भाजी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूप छान लागते खायला, माहिती का? आंबट चुका आणि शेपूची मिक्स भाजी बनवली ना भाकरीसोबत यांना खूप छान लागते खायला। तर मी इथं घेतलेला आहे आंबट चुका, अशा पद्धतीने पानं घेतलेल्या आहेत, काड्या घ्यायच्या नाहीत आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आणि इथं अर्धी गड्डी ना शेपूची घेतलेली आहे। शेपू ना आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे। शेपू ना पटकन शिजल्या जात नाही, त्यामुळे एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे। आणि शेपू सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी। आणि इथं घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ, पोहे खायचे 3 चमचे घेतलेली आहे। आणि आपण आपल्याला आता त्याच्यासोबत ना भाजीसोबत शिजून घ्यायची आहे। हरभऱ्याची डाळ घातलेली ना भाजी खूप छान लागते, टेस्टी पण लागते। आणि आता इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, शेंगदाणे खरपूस भाजून आपल्याला याचा कूट बनवून घ्यायचा आहे। आता आपण शेंगदाणे बाजूला ठेवून घेऊया। मी इथं अगोदरच 1 तांब्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याला छान अशी उकळी सुद्धा आलेली आहे। आता आपण यांना भाज्या त्याच्यामध्ये टाकून घेऊया। पूर्णपणे गाळ होईपर्यंत शिजलेली आहे। आणि त्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ टाकली होती ना, ती सुद्धा शिजलेली आहे हरभऱ्याची डाळ। आता ह्या भाजीमधलं ना पाणी आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे, कारण की ही भाजी आंबट असते, त्यामुळं याच्यामध्ये ना हे भाजी शिजून घेतलेलं पाणी अजिबात ठेवायचं नाही। याच्यामधलं जर पाणी राहिलं तर भाजी ना अशी आंबट लागते आणि खावीशी वाटत नाही, त्यामुळे सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। पूर्णपणे हे भाजीतलं पाणी काढून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला ही ना अशी बारीक करून घ्यायची भाजी। त्याच्यामध्ये ना अर्धा ग्लास थंड पाणी घालून घेऊया। आपल्या घरामध्ये ना पावभाजी बारीक करायचं हे असतं, याने ना भाजी ना अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची। मी पोहे खायचा आहे ना 1.5 चमचा बेसन पीठ घेतलेला आहे। तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल ना घरामध्ये अवेलेबल तर अतिउत्तम, ज्वारीचं पीठच आवर्जून घाला। माझ्याकडे नाही आहे म्हणून मी बेसन पीठ घातलंय। अशा पद्धतीने बेसन पीठ ज्वारीचं पीठ घातलं ना भाजी ना मिळून येते, घट्ट पण होते, पाणी एकीकडं भाजी एकीकडं असं होत नाही। आता आपण मिक्स करून घेऊया। शेंगदाणे खरपूस भाजून ना शेंगदाण्याचा आबडधोबड अशा पद्धतीने बारीक कूट करून घेतलेला आहे। जास्त बारीक पण करायचं नाही आणि जास्त मोठ्याला पण ठेवायचा नाही, मिडियमच बनवायचा। हे सुद्धा आपल्या आता या भाजीमध्ये खाली छान असं मिक्स करून घ्यायचा। इथं कढई गरम करायला ठेवूया, त्यामध्ये मोठा 1 चमचा तेल घालून घेऊया। आता आपल्याला भाजीला ना लसणाची फोडणी द्यायची। तेल कडकडीत गरम होऊन द्यायचं बरं का। आता आपल्याला भाजीमध्ये ना कढीपत्ता, कोथिंबीर काहीच घालायचं नाही, फक्त लसणाची आपल्याला फोडणी द्यायची आहे। इथं तेल गरम झालेलं आहे, लसणाची मोठी कुडी अशा पद्धतीने नखळून घेतलेली आहे। आणि त्याचा पूर्णपणे ना कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये लसूण ना तळून घ्यायचा आहे। जेवढा लसूण असा काळपट होईल ना तेवढी छान फोडणी बसते। लसूण छान तळलेला आहे, त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। हिरवी मिरची, लसूण, मीठ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं, अशा पद्धतीने तेलामध्ये टाकून घ्यायचं। तेलामध्ये अशा पद्धतीने हिरवी मिरची टाकली ना तिचा कच्चेपणा जातो। आणि आता आपण भाजी बारीक करून घेतलेली टाकून घट पातळ आपल्या आवडीनुसार पाणी टाकून घेऊया। ही भाजी ना जास्त पातळ पण बनवायची नाही, घट्टच असते। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। फुल गॅसवरती अगोदर उकळी घेऊया भाजीला आणि मग मीडियम गॅसवरती ना 2 ते 3 मिनिटं भाजी शिजवून घेऊया। मस्त अशी आपली आंबट चुका आणि शेपूची मिक्स भाजी गरगटा भाजी तयार झालेली आहे। पाहू शकता एकदम अशी असं घट्ट मुट्ट आपण भाजी तयार केलेली आहे। कशी वाटली ही भाजी ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि चॅनलवरती जर नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।